जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. हे शालेय गणवेशचं कुठं आणले रे? आणि कपडे चांगली क्वालिटी. रोहित क्वालिटी बघा, क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे. नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे. ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. तुम्ही तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही. केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत. लवकर ते आम्ही करू. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती, याच्यामध्ये जी कमिटी केलेली आहे ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ती पाठपुरावा करते आहे. केंद्राने काही सुधारित निकष केले आहेत, त्याची माहिती देखील आपण देतोय. आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर करून घेऊ, अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो. त्याचबरोबर आपल्याला सांगतो, बाबा, मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं मराठी भाषा भवन आपण बांधतोय आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय. येत्या 25 वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी, अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करते आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं जी आहेत ती कधी आणणार. ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय. सुधीर भाऊ 2-3 वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत आणि तिथं लवकरच ही वाघनकं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव. आणि विधानसभेच्या अगोदर नाही, आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघनकं. आणि त्या वाघनकाचा योग्य वापर आम्ही नक्की करू. आणि अरे, लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी ठिकठिकाणी त्यांना ती वाघनकं दर्शनाला ठेवू. आणि जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. जयंतराव आपले मित्र आहेत. शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, हे शालेय गणवेशचं कुठं आणले रे? आणि कपडे चांगली क्वालिटी. रोहित क्वालिटी बघा, क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे. नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे. ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. हे घ्या, हे दोन्ही घ्या. नाही, ऐका, दिली आहे, परवानगी दिली आहे. क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी. नाही, त्याला पाठवतो, त्याचा ड्रेस शिवून पाठवतो. आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही. तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं, त्यांचा गणवेश, त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही. बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा. कारण हे पुण्याचं काम आहे. जो ह्याच्यामध्ये दिरंगाई करेल, जो ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल, त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा. आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते. त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जात नाही. मला वाटतं अनेक लोकांनी काही प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारले, त्याच्या बाबतीत मध्ये त्यांनी डिटेल हे दिलेलं आहे. अंगणवाडीच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न विचारले, त्या बाबतीमध्ये देखील कारवाई सुरू आहे.